देवा धन्यवाद, तुझे उपकार मानतो प्रभू, तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे देवा, तुझ्या प्रिय पुत्राच्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला विकत घेतलेला आहे, तू आमच्याशी समेट केलेला आहे, तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, तू आम्हाला तुझं जीवन दिलेलं आहे, आम्ही तुझे उपकार मानतो। बायबल सांगतं तू जीवनच नाही तर सार्वकालिकाचं जीवन दिलंय, आम्ही धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो देवा। जे वचन घेतो त्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल प्रभू, पवित्र आत्मा वचनाद्वारे तू आम्हाला सहाय्य कर, आमचं मुख असू दे पण शब्द तुझे असू दे, आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद दे, तुझ्या कृपेत घे देवा, तुझ्या दयेमध्ये घे,
तुझ्या उपस्थितीमध्ये घे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, म्हणून माझ्या देवा तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. तर आपण आज वचनात बघणार आहोत की देवाची इच्छा आहे की वचनाच्या द्वारे आपण आत्मिकरित्याने बलवान व्हावे. काय व्हावे? बलवान. आणि म्हणून वचनात जाणार आहोत 2 कोरिन्थकरास पत्र. आज आपण आत्मिक भोजन घेणार आहोत. 2 कोरिन्थकरास पत्र. देवाला धन्यवाद की त्या आत्मिक भोजनासाठी त्या प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. ते आत्मिक भोजन आम्ही खावं, आम्ही बलवान व्हावं आणि देवाच्या राज्यामध्ये आम्ही राज्य करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 कोरिन्थकरास पत्र वचनात दिलेलं आहे 9 आणि 10 वचन. 2 कोरिन्थकरास पत्र 9 आणि 10 वचन काढलं सर्वांनी. आणि तो पेरणाऱ्याला बीज आणि खाणाऱ्यासाठी अन्न पुरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुम्हाला पेरायला तुमचे बी पुरवी आणि ते बहुपट करी आणि तुमच्या न्यायीपणाचे फळ वाढवी. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगत आहे परमेश्वर जो खाणाऱ्यांसाठी अन्न पुरवणारा देव आहे. जो पेरतो, जो बी पेरतो त्याला बीज देतो. लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर जो पेरतो त्याला बीज देतो. जो पेरतो त्याला काय देतो? बीज देतो. आणि जो खाणारे आहेत त्यांना तो अन्न पुरवतो. त्यांना काय करतो? अन्न पुरवतो. तो तुम्हाला पेरायला तुमचे बी पुरवी आणि ते बहुपट करी आणि तुमच्या न्यायीपणाचे फळ वाढवी. कोण आमची न्यायीपणाची फळ वाढवी? आमची न्यायीपणाची फळ काय आहे? बायबल सांगतं की बीजच्या द्वारे न्यायीपणाची फळ उगवतील. बीजच्या द्वारे कोणती फळ उगवतील? न्यायीपणाची. आणि न्यायीपणाची फळ काय आहे माहिती तुम्हाला? शांती, पवित्र आत्म्यातला आनंद, देवाचं नीतिमत्व, पवित्र आत्म्याची फळं ही न्यायीपणाची फळं आहेत. तो बायबल सांगतं जो पेरणारा आहे त्याला काय पुरवेल? तो बीज. बीज का आहे? देवाचं वचन. पण खाणाऱ्याला पण तो अन्न पुरवेल. काय करी? खाणाऱ्याला अन्न पुरवेल. म्हणजे इथं पेरणारा पण आहे आणि खाणारा पण आहे. आज जो आम्ही पेरतो आम्हाला त्याची चिंता नसते का आम्हाला बीज कुठून येणार, आम्ही कोणतं बीज पेरू, आमचा कोठा भरलेला आहे की नाही. पण जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो एका देवावर जो पुरवणारा आहे तो बीज पुरवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो पुरवणारा आहे तो बीज पुरवेल. आणि जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते बीज गोळा करतो किंवा ते प्रभूकडून घेतो ते पुरवतो. पण बायबल सांगतं की खाणारा पण पाहिजे. खाणारा पण पाहिजे. कारण जो खाणारा आहे त्यालाच अन्न मिळेल. जो खाणारा नाही त्याला अन्न मिळणार नाही. पेरणारा असेल त्याला बीज मिळेल, पण जो खाणारा आहे त्याला अन्न मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेरणारा आहे त्याला बीज मिळेल, खाणारा आहे त्याला अन्न मिळेल. आणि म्हणून प्रभू म्हणतो की तुम्हाला पेरायला तुमचे बीज पुरवेल आणि ते बहुपट करेल मी. ते बीज मी कसे करेल? बहुपट करेल. आणि तुमच्या न्यायीपणाची फळं वाढवी आणि तुम्ही सर्व प्रकारच्या उदारपणा करता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हा. यावरून आम्हाकडून देवाची उपकार स्तुती होईल. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसे होऊ? धनवान होऊ. कशाच्या द्वारे? बीज पुरवण्याच्या द्वारे आणि खाण्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की तुम्ही सर्व प्रकारच्या उदारपणा करता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हा. कशाच्या द्वारे? बीज द्वारे. आणि धनवान होऊन आम्ही उपकार स्तुती करू. हालेलुया. 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 आम्ही देवाची काय करू? उपकार स्तुती करू. पण पेरणारा आणि खाणारा दोन्ही पाहिजे. येस. पेरणारा आणि खाणारा दोन्ही पाहिजे. पेरणारा जर विश्वासाने पेरत असेल तर त्याला बीज मिळणार. खाणाऱ्याला जर विश्वासाने तो खाणारा असेल किंवा विश्वासाने त्याला खाणं पण मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आज आम्हाला एक गोष्ट विश्वास ठेवायची आहे की जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत आम्ही खाणारे झालं पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही जगात आहोत आम्ही पेरणारे झाले पाहिजे, कारण तो पुरवठा करणारा आहे, न्यायपणाची फळं वाढवणारा आहे आणि तो आम्हाला तृप्त करणारा तो देव आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की येशू ख्रिस्त म्हटला एक अध्याय देण्यापूर्वी, मत्ती शुभवर्तमानाचा 25 अध्याय देण्यापूर्वी, की ज्या वेळेस प्रभू येशू म्हटला की 10 कुमारीचा दाखला प्रभूंनी सांगितला. कोणता दाखला सांगितला? हा 10 कुमारीचा दाखला सांगण्या अगोदर प्रभू येशू म्हटला की जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येणार आहे. कसा येणार आहे? काढणार आपण मत्ती शुभवर्तमान 24 अध्याय मध्ये. मत्ती शुभवर्तमान 24 अध्याय, जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येत आहे. मत्ती शुभवर्तमान. चला आपण खाणारे, पेरणारे आणि बहुपटचे न्यायपणाचे फळ पाहणारे लोक आहोत. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून जगात काय चाललंय, जग कुठे चाललंय, जग कशा प्रकारे वागत आहे याकडे पाहायचं नाही तर आपल्याला प्रभूकडे पाहायचं आहे. हालेलुया. मत्ती शुभवर्तमान बायबल सांगत आहे की मी एकदा प्रभूला म्हटलं, प्रभू आम्हाला तू आमच्या बरोबर आहे हे चिन्ह दे आणि आम्हाला जे आम्ही एकत्र येतोय, जे आम्ही बसतोय, जे आम्ही भक्ती करतोय, जे आम्ही स्तुती करतोय, खरोखर हे आशीर्वादित आहे का? त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? आणि हे कुठपर्यंत करायचे? प्रभू म्हणतो मी येईपर्यंत. कसा येईल प्रभू? जसा चोर येतो तसा येईल. कसा येईल? चोर येतो आणि बायबल सांगतं थोडक्यात विश्वासू राहा मग तुला अजून देईल. आणि मी थोडक्यात मध्ये जर विश्वासू राहिले तर प्रभू मला अजून कसं देईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी टंगळ मंगळ करेल कारण थोडेच लोक आहेत तर मग मी विश्वासू आहे का? आणि मी जर विश्वासू नसेल तर बी मला मिळेल का? आणि मला जर मी मिळाल तर न्यायपणाची फळं मिळतील का? ते बहुपट होतील का? ते आशीर्वादित होतील का? बहुपट करणारा प्रभू आहे. आणि म्हणून प्रभू म्हटला की जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत तुला जागृत राहायचं. कसं राहायचंय? जागृत राहायचंय. बी घ्यायचे आणि फळं पण आपले अन्न पण खायचे. हालेलुया, हालेलुया. बी घ्यायचे, अन्न खायचे आणि खाऊ पण घालायचे. पण प्रभूचा दिवस येईपर्यंत. काढू वचन ते मत्ती शुभवर्तमान 24 अध्याय आणि 42. म्हणून जागे राहा. कसं राहायचंय? जागे राहा. कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे तुम्हाला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येणार आहे ना? येस. पण आम्हाला माहिती का तो कधी येणार आहे? नाही. म्हणून कसं राहायचंय आम्हाला? जागे राहायचे. कोण राहो का नाही राहो पण आम्हाला राहायचे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये पण हे तुम्हाला माहित आहे की कोणत्या प्रहरी चोरी हे जर घरधण्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. यामुळे तुम्ही तयार राहा कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला वाटत नाही त्या वेळेस प्रभू येत आहे. कदाचित आज रात्री येईल, उद्या सकाळी येईल, आज संध्याकाळी येऊ शकतो, कधी पण येईल. पण जागे राहायचे. आपल्या जीवनाचा उद्देश करून ठेवा जागे राहणं, प्रभू येण्याची वाट पाहणं. एक जीवनाचा उद्देश. आमचा उद्देश असतो की नाही आम्ही आयुष्यभर चांगलं राहावं, आशीर्वादित असावं, आम्हाला चांगलं घर असावी, आमच्याकडे सगळ्या सुखसुविधाच्या वस्तू असाव्या. आता अजून एक उद्देश असा जोडायचा, प्रभू येईपर्यंत मला जागे राहायचे. बायबल सांगतं पुढच्या वचनामध्ये की तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत आहे. 45. तर आपल्या घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक त्याच्या धन्याने केली आहे असा विश्वासू आणि बुद्धिमान दास कोण आहे. त्याचा धनी येतो तेव्हा त्याला तसे करताना जो दास सापडेल तो आशीर्वादित आहे. कसे करताना?
घरच्यांना अन्न देताना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. घरातली एक स्वयंपाक करणारी बाई काय करते? वेळोवेळी स्वयंपाक करते आणि आपल्या घरच्यांना खाऊ घालते. हो की नाही? तिचं ते काम आहे. म्हणून प्रभू म्हणतो की घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक त्याचा धन्याने केली आहे असा विश्वासू बुद्धिमान दास कोण आहे? प्रभू येईपर्यंत आम्हाला वेळच्या वेळी अन्न खायचं आहे आणि स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. स्वतःला काय ठेवायचं आहे? स्ट्रॉंग ठेवायचं आहे, बलवान ठेवायचे आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की असा दास कोण आहे? 46 त्याचा धनी येतो तेव्हा त्याला असे करताना तो जो दास सापडेल तो आशीर्वादित आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी आपले जे काही आहे त्या सर्वांवर तो त्याला नेमी. कधी नेमणार आहे? येईल तेव्हा. म्हणून घरच्यांना वेळोवेळी अन्न जो देईल असा विश्वासू आणि बुद्धिमान दास कोण आहे? तो तसा करताना जो दास सापडेल तो आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. असं नाही समजायचं काहीच होत नाही, काहीच घडत नाही, प्रार्थना करून काय उपयोग आहे, किंवा इकडे जाऊन तिकडे जाऊन काय उपयोग आहे, रात्रंदिवस प्रभू प्रभू करून काय उपयोग आहे. तो म्हणतो मी जेव्हा येईल माझं जे आहे त्या सर्वांवर मी तुला नेमेल. पण मी येईपर्यंत तो विश्वासू दास ते करताना सापडलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू पुढच्या वचनात काय म्हणत आहे? 48 परंतु जर तो वाईट दास आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल, झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी त्याला माहित नाही असे घटकेत त्याचा दासाचा धनी येईल आणि त्याला छेदून टाकील. ढोंग्याबरोबर त्याचा वाटा नेमी. तिथे रडणे आणि दातखाने आहे. जर असा करताना तो आढळला नाही तर म्हटलं जातं अजून खूप वेळ आहे. प्रभू येशू कधी येतोय माहित नाही, वेळ ठेवली नाही, नेम म्हणजे कोणतीच गोष्ट ठरवलेली नाही, वेळ नाही, दिवस नाही. अजूनपर्यंत वाट बघतो. इतक्या दिवस झाले आम्ही प्रार्थना करत ते प्रार्थना एकत्र येतो, बसतोय, वचन ऐकतोय, गाणी गातोय, स्तुती आराधना करतोय, पण अजून काय प्रभू आला नाही. माहित नव्हतं कधी येणार आहे. चला मस्त एन्जॉय करू, इकडे फिरायला जाऊ, पिक्चर बघू, टीव्ही बघू, मोबाईल मध्ये गुंग राहू, ऐशाराम करू, मस्त धांगड धिंगाणा करू लोकांबरोबर. प्रभू म्हणतो की अशा वेळेस बायबल सांगतं, प्रभू म्हणतो की काय होईल? जे तुला माहित नाही त्याच घटकेस तुझा धनी येईल आणि त्याला छेदून टाकील, ढोंग्यांबरोबर त्याचा वाटा नेमी. तिथं रडणं आणि दात कासणे. मग आपल्याला प्रभू सर्व गोष्टीवर नेमणार आहे, त्याचं जे काय आहे त्याच्यावर तो नेमणार आहे. ते पाहिजे का ढोंग्यांबरोबर आपला वाटा पाहिजे? जिथं दात खाणे तिथं रडणं आहे, त्याच्यावर आपला तिथं पाहिजे का इथं पाहिजे? दोन ठिकाण पाहिजे. आपल्या जगण्याचा उद्देश काय असला पाहिजे? खाणाऱ्याला तो काय देईल? अन्न. पेरणाऱ्याला तो काय देईल? बीज देईल. देणारा तो आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला विश्वासू राहायचंय. त्याच्याबरोबर आपल्याला विश्वासू राहायचंय. प्रभू काही जरी झालं, मला प्रभू तुझी वाट पाहायची आहे. मला तुझ्या लोकांना अन्न द्यायचं आहे. प्रभू मला जागृत राहायची आहे. आमच्या जीवनाचा उद्देश एक झाला पाहिजे की जागृत राहा आणि स्वतःला पण जागृत ठेवा. हे अन्न आहे प्रभूनी हे साध्या सरळ लोकांना म्हणजे सगळ्यांना नाही दिलेलं आहे. हे सगळ्यांना नाही दिलं, मोजक्या लोकांना दिले. म्हणून प्रभू येशू एक ठिकाणी म्हटला, काढू आपण वचन लूक शुभवर्तमान. ज्यावेळेस प्रभू येशू सभास्थानामध्ये उठून उभा राहिला, लूक शुभवर्तमान 4था अध्याय, लूक शुभवर्तमान 4था अध्याय लूक शुभवर्तमान 4था अध्याय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा सभास्थानामध्ये उठून उभा राहिला, कारण सभास्थानामध्ये देवाचं नियमशास्त्र वाचून दाखवलं जात होतं. मनुष्याचं मरण आणि जीवन
याचा उलगडा केला जात होता. देवाचं भय धरणं, देवाचं भय न धरणं, देवाच्या मार्गावर चालणं आणि न चालणं या गोष्टी त्यावेळेस सांगत होता. मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र आहे ते वाचण्यात येत होतं. आणि बायबल सांगतं की या सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक ठिकाणी आला आणि बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी यशाचं पुस्तक वाचू लागला. कारण ते यशाच्या पुस्तकामध्ये काय दिलं होतं, बायबल सांगतं की त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं, 18 वचन, आपण लूक शुभवर्तमान 14 आणि 18 वाचत आहे. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबास शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला आहे, पाडव केलेल्यांना सुटका, आंधळ्यांना दृष्टी गाजवायला व ठेचलेल्यांना मोकळी करून पाठवायला आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला मला पाठवले आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे स्वतःविषयी सांगत आहे की परमेश्वरचा आत्मा माझ्यावर आहे. जे गरीब आहे, जे ठेचलेले आहेत, त्यांना, जे बंदिवान आहेत, अशांना मला मोकळं करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि परमेश्वरचं एक प्रसन्नतेचं वर्ष आहे, ते गाजवण्यासाठी मी या जगात आलेलो आहे. हे सगळं सांगत असताना अनेक लोक म्हटले, अरे हा स्वतःला समजतोय काय? आतापर्यंत असं कोणी सांगितलं नव्हतं. नियमशास्त्राच्या 10 आज्ञा सांगितल्या, अजून जे काही नियम आहेत ते नियम वाचून सांगितले, उपास कसं केलं ते सांगितलं, उपास कसं केलं पाहिजे, किंवा शब्द कसा पाळला पाहिजे, वल्हांडण सण कसा पाळला पाहिजे, हे सगळे आतापर्यंत शिकवत होते. पण हा काहीतरी वेगळं शिकवतोय आणि म्हणते माझ्यावर देवाचा आत्मा आहे. हा कोण आहे? कित्येक लोकांनी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. त्यावेळेस प्रभू येशू काय म्हटला माहितीये? प्रभू येशू म्हटला, लूक शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचनामध्ये दिलेला आहे 25 वचन, काढू वचन. आणखी मी तुम्हाला खरे सांगतो, एलियाच्या दिवसात 3.5 वर्ष आकाश बंद होते आणि सर्व देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एलियाच्या दिवसामध्ये लक्षपूर्वक ऐका, 3 वर्ष 3.5 वर्ष दुष्काळ होता. पण बायबल मध्ये दिले की त्या देशामध्ये पुष्कळ विधवा होत्या. एकच विधवा होती का? नाही. पण एकच विधवाकडे परमेश्वराने एलियाला पाठवलं. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, एकच विधवाकडे परमेश्वराने एलियाला पाठवलं. आणि बायबल सांगतं, अजून पुढचं वचन वाचूया. आणि तेव्हा 26, आणि त्यांच्यातील एलियाला पाठवले नाही, तर सिदोन देशातील सारफत येथील एका विधवा बाईकडे मात्र त्याला पाठवले. आणि अलिशा भविष्यवाद्याच्या वेळेस इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, परंतु अरामी नामान यांच्याशिवाय त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने दोघांचं उदाहरण दिलं, नामान कोडी आणि विधवा स्त्री. 3.5 वर्ष ज्यावेळी दुष्काळ होता जगामध्ये, एलियाला एकच विधवा बाईकडे पाठवलं. तुझं पोट पण भर आणि तिचं पण भरेल. तिच्या माठातलं पीठ संपलं नाही, तिच्या माठातलं कुपीतलं तेल संपलं नाही, तिचा सांभाळ प्रभूने केला. प्रभू म्हणतो की मला सर्वांकडेच पाठवलेलं नाहीये. एलियाप्रमाणे किंवा त्या विधवा स्त्री प्रमाणे मला अशा काही मोजक्याच लोकांकडे प्रभू म्हणतो मला पाठवलं, का त्यांनी अन्न खात राहावं. आज दुष्काळ आहे जगामध्ये, आत्मिक दुष्काळ आहे, वचनाच्या भाकरीचा दुष्काळ आहे. लोक दुष्काळामध्ये शारीरिकरित्या नाही, आत्मिकरित्याने दुष्काळामध्ये ते ओंगळ झालेले आहेत, बारीक झालेले आहे किंवा सुकलेले आहेत आत्मिकरित्यामध्ये. कारण वचन नाही त्यांच्याकडे, आत्मिक भाकर नाही त्यांच्याकडे. शारीरिक भाकर खातात, वरून दुष्टपुष्ट दिसतात ते, पण आत्मिकरित्याने ते मेलेले आहेत, जिवंत नाही, कमजोर झालेले आहेत. कारण ही भाकर त्यांच्यापासून लांब आहे. प्रभू म्हणतो की माझ्या घरच्या लोकांना वेळोवेळी अन्न देण्याला तुम्हाला मी ठेवलेलं आहे, कारण त्यांना आत्म्यामध्ये मला बलवान करायचे. आणि येशू या ठिकाणी उदाहरण देतोय त्या विधवा स्त्रीचं
का एकच विधवा स्त्रीकडे त्या एलियाला पाठवलं होतं, कारण त्या 3.5 वर्षामध्ये तिच्या कुपीतलं तेल संपू नये आणि तिच्या माठातलं पीठ संपू नये. आणि अलिशाच्या काळामध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, पण अलिशाने त्या नामानालाच बरं केलं. कुष्ठरोग म्हणजे काय आहे? अशुद्धता. आज पापामध्ये कितीतरी अशुद्ध झालेले आहेत, कुष्ठरोगी झालेले आहेत आत्म्यामध्ये, पण आपल्याकडे प्रभू येशू आला आणि आपल्याला शुद्ध केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला त्यांनी शुद्ध केलं. प्रभू म्हणतो की तो एकच झाला होता, तसे काहीच लोक शुद्ध केले जातील, काहीच लोक अन्न खातील, काहीच लोक नीतिमान ठरले जातील, काहीच लोक त्या देवाच्या राज्यामध्ये स्ट्रॉंग होतील, बलवान होतील. त्यांच्यासाठी मी अन्न तयार केलेलं आहे, ते अन्न ते खातील. म्हणून आज हा विचार करायचा नाही कोण प्रभू मध्ये आहे कोण नाहीये, कुणासाठी प्रभूने काय केलेलं आहे, पण मला जागृत राहायचंय. प्रभू येशू येईपर्यंत माझा ध्येय, माझा उद्देश, माझ्या इच्छा एकच ठेवायचं आहे की माझा प्रभू येणार आहे आणि मला जागृत राहायचं आहे. मला वेळोवेळी अन्न खाऊन स्वतःला आत्म्यामध्ये स्ट्रॉंग करायचं आहे. त्या प्रभूच्या रक्ताने किंवा त्या वचनाने मला हळूहळू हळूहळू स्वतःला शुद्ध करायचं आहे. आणि किती वेळेस डुबकी मारली? 7 वेळेस त्याने डुबकी मारली. जसं जसं प्रभू मध्ये आम्ही एकत्र येऊ, आम्ही शुद्ध होत राहू, आम्ही पवित्र होत राहू. आमच्यातल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी निघून जातील, आमचे चुकीचे विचार निघून जातील, आमचं चुकीचं वागणं निघून जाईल. आणि नामासारखं आम्ही, नामा माहितीये एखाद्या लहान लेकरासारखा झाला होता. त्याची स्किन कशी झाली होती? नुकताच जन्मलेल्या बाळकासारखी. आणि प्रभू मध्ये आपण असे बाळक होऊन जाऊ. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सगळ्यांकडेच प्रभू पाठवला नव्हता, सगळ्यांकडेच एलिया पाठवला नव्हता, सगळ्यांकडेच अलिशा पाठवला नव्हता. तसं प्रभू म्हणतो की यावेळेस पण होईल. प्रभूने तेव्हा सांगून ठेवलेले. म्हणून खुश राहायचं, आनंदी राहायचं, मला जागृत राहायचंय प्रभू मध्ये, मला प्रार्थनेत राहायचं आहे, मला वचनात राहायचं आहे, मला प्रभूची वाट पाहायची आहे, मला ते आत्मिक भोजन खायचं आहे. कारण तो खाणाऱ्याला अन्न देणार आहे, तो खाणाऱ्याला अन्न देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पेरणाऱ्याला काय देईल? तुमचं बी काय होतील? बहुपट होतील. हालेलुया. आणि तुम्ही न्यायीपणाचे फळ पाहाल. तुमचं बी बहुपट होईल, तुम्ही न्यायीपणाचे फळ पाहाल आणि तुम्ही आशीर्वादित पण व्हाल. पुढे लिहिलेलं आहे. म्हणून वचनावर विश्वास ठेवा. प्रभू येणार आहे, तो सगळ्या गोष्टीवर आम्हाला नेमणार आहे. नाहीतर जिथं कुठं दात खाणे रडणे तिथं वाटा आहे, तिथं तो जाईल. एकतर आम्हाला वाट पाहायचं बनवायचंय, नाहीतर जगामध्ये आम्हाला मिक्स व्हायचंय. 2 गोष्टी आमच्या पुढे ठेवलेल्या आहेत प्रभूने, अरुंद मार्ग आणि रुंद मार्ग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. तर आज आपल्याला प्रभूने एकच गोष्ट सांगितलेलं आहे, जागृत राहा. मी येईपर्यंत तुम्ही जागृत राहा. आजारी असेल तरी जागृत राहा. अन्न मिळालं नाही, जेव्हा खायला प्यायला नाही मिळालं तरी जागृत राहा. कोणत्याच वस्तूंचा पुरवठा नाही झाला तरी जागृत राहा. काहीच गोष्ट मनासारखी नाही झाली तरी जागृत राहा. जागृत राहा. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवा, प्रभू येईपर्यंत आपल्याला जागृत राहायचं. तो खाणाऱ्याला अन्न आणि पेरणाऱ्याला बी देईल आणि बी बहुपट होतील. आणि बायबल सांगतं त्या नाहीपणाचे फळ तुम्ही पाहाल. बोलो येशू मसीह की जय. डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. देवा तुझ्या वचनासाठी तुझे उपकार मानतो. पवित्र आत्मा तू आम्हाला खाणारे, पेरणारे आणि खाणारे बनवले. थँक्यू देवा, तू बीज पुरवतो आणि म्हणून ते बाप्पा आम्ही तृप्त केले जातो. आणि खरोखर हे बीज प्रभू बहुपट होतील आणि न्यायपणाचे फळ आम्हाला प्राप्त होतील. आम्ही विश्वास
आमच्या घरात, आमच्या Yes, लोकांमध्ये yes, Lord. येशूच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत. स्वीकारतो प्रभू येशूचे. धन्यवाद पवित्र आत्मा, तुझे उपकार मानतो. हो, Jesus. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तू येईपर्यंत आम्हाला जागृत ठेव. Yes, Lord. तू येईपर्यंत अन्नाचा पुरवठा कर. होय माझे तू देवा. येईपर्यंत आम्हाला बीज पुरव. Yes, Lord. प्रभू. कारण आकाशाच्या खिडक्या मोकळा करणारा तू देव आहे Yes. आणि अन्नाचा वर्षाव करणारा तू देव आहे. Yes, yes, Lord. धन्यवाद. धन्यवाद. होय प्रभू, जसं एलियाच्या काळामध्ये देव बाप्पा त्या स्त्रीच्या माठातलं पीठ संपलं नाही, होय माझ्या देवा बाप्पा. तेलाच्या कुपीतलं तेल संपलं नाही, Yes, yes, yes. त्याप्रमाणे तू आम्हाला बनवलंय. होय माझ्या देवा. त्याप्रमाणे तू आम्हाला निवडलंय हो माझ्या देवा बाप्पा. की वचन रूपी भाकर Yes. आमच्या जीवनामध्ये संपू नये. होय, होय देवा बाप्पा. बायबल सांगतं एका कणानी स्त्री प्रभू येशूकडे आली कारण तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता आणि प्रभू येशू त्या स्त्रीला म्हटला, मुलांची भाकर कुत्र्याला खाऊ घालू का, कारण तिच्यामध्ये अशुद्ध आत्मा होता. आणि ती म्हटली, प्रभू, ती कणानी स्त्री म्हटली, कुत्री सुद्धा दे बाप्पा मेझावरच्या चुरा पडलेला खातात ना. हो माझ्या देवा. कुत्री सुद्धा मेझावरचा पडलेला चुरा खातात ना. माझ्या देवा. आणि प्रभूंनी तिचं उत्तर जेव्हा ऐकलं तेव्हा म्हटले, जा, तुझी मुलगी बरी झाली आहे. आणि जेव्हा ही वचन रूपी भाकरीचा चुरा तिला मिळाला, तिच्या मुलीतला अशुद्ध आत्मा निघून गेला. Yes. Hallelujah. आज तर तू आम्हाला मुलं आणि लेकर बनण्याचा अधिकार हो माझ्या दिलाय. देवा बाप्पा. वचन रूपी भाकर तू आम्हाला खाऊ घालत आहे प्रभू. Yes, माझ्या देवा. आम्हाला बलवान करत आहे Yes, प्रभू. प्रभू. आम्हाला देवा तुझ्या राज्यासाठी तयार करत आहे प्रभू. बाप्पा. नामान कोडी जसं दे बाप्पा लहान बाळासारखा दे बाप्पा तू नवीन झाला, Yes, yes, yes. नवीन जन्मलेल्या लेकरासारखा झाला, तसं तुला आम्हाला नवीन करायचं करायचं आहे देवा बाप्पा. हो आम्ही माझ्या- धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. तुझे उपकार हो मानतो. माझ्या प्रभू. धन्यवाद. थँक्यू जीसस. Thank you, Lord. गहराई मिले सागर की, ऊंचाई छुए आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई छुए आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू है प्यार का सागर, सागर दया का तू है, ओ यीशु प्यार का सागर, सागर दया का. तेरे प्यार की सागर में हम तेरा चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तेरा चाहते हैं. तू है प्यार का सागर, सागर दया का तू है. प्रभू तुझ्या लेकरांवर दया कर. जे लोक बघत आहे देवा त्यांना पश्चातापी अंतःकरण हो दे. देवा बाप्पा. जे प्रभू तुला ओळखू शकले नाही त्यांना तू ओळखण्याची दृष्टी दे, हो देवा. समज दे, त्यांना जागृत ठेव, त्यांना तुझी वाट पाहणारे बनव. Yes, बाप्पा. जे आजारी आहेत त्यांना तू बरे कर. बरे कर, प्रभू. तुझ्या लेकरांच्या दुःख सगळे निघून जाऊ दे, सगळे त्रास निघून जाऊ दे, Yes, सगळे शारीरिक वेदना निघून Yes, जाऊ दे. Lord, बरे बाप्पा. सगळे आजार दुखणं येशूच्या नावात मी नाश करते प्रभू. येशूच्या- कारण खचित तू आमची दुखणी स्वतःवर घेतली Yes. आणि तुला बसलेल्या माराच्या वळाने तुझ्या लेकरांना आरोग्य मिळालं. Amen. तेच जे लोक आजारी आहेत Yes, प्रभू, प्रभू. तुझं आरोग्य मी प्रत्येकाच्या शरीरात विश्वासाने स्वीकारते देवा. स्वीकार. जे गरिबी आहे, जे कर्जात आहेत,
ते बंधनात आहे ते सुटले जाऊ दे. Yes. हर एक प्रकारचं कर्ज गरिबी निघून जाऊ दे Yes, येशूच्या नावात. Lord. कारण तू धनवान करणारा देव आहे. Yes, amen. प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या लोकांना आशीर्वादित कर. Yes. त्यांच्या आशीर्वाद खाऊन टाकणारा दुष्ट आत्मे Yes. येशूच्या नावात त्यांना मी नाश करतो. नाश. सोड ह्या लोकांना. हे देवाची लोक आहेत. येशूने यांना त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आहे. Yes. आशीर्वाद खाऊन टाकणारा आत्मा तुला नाश करतो. Yes. सगळं अन्य मार्गाने जाणारा पैसा, Yes. ओ देवा दवाखान्याला जाणारा पैसा, Yes, Lord. येशूच्या नावात तो परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहे का तो थांबला जाऊ दे. Yes, बाप्पा. आणि देवा तुझ्या लेकरांच्या पैशाद्वारे, देवा त्यांच्या शरीराद्वारे, त्यांच्या मुखाद्वारे, हो, त्यांच्या देवा. देवा सर्व गोष्टींद्वारे तुझं गौरव होऊ दे. होय प्रभू. तुझ्या लेकरांच्या आशीर्वाद खाऊन टाकणाऱ्याला धमकावते, Yes. नाश करते प्रभू येशूच्या नावात. तुझ्या लेकरांच्या जीवनात शांती स्वीकारते, तुझी कृपा स्वीकारते, तुझी दैवी उपस्थिती त्यांच्या घरात, त्यांच्या जीवनात आम्ही स्वीकारतो देवा. पवित्र आत्म्याची सामर्थ्य, पवित्र आत्म्याची सहभागिता प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. पवित्र आत्मा जे पाहत आहेत त्यांना स्पर्श कर. Yes, Lord. तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे हो देवा. हर एकांना परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आशीर्वादित कर. हर एक बंधन तुटले जाऊ दे, येशूच्या- श्राप तुटले जाऊ दे. Yes, Lord. येशूच्या नावात सर्व आजार बरे केले जाऊ होय, दे. माझ्या प्रभू येशूच्या नावात धन्यवाद येशू. लेकरांना तुझ्या भयात, तुझ्या मार्गात तू घेऊन Yes, जा. yes. आणि प्रत्येकावर दया कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे म्हणून ते बाप्पा तू आहे. आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड.